आपली चटपटीत अशी आणि तोंडाची चव वाढणारी आपण ही रेसिपी आज बनवलेली आहे। खूप साध्या सोप्या पद्धतीने ही रेसिपी बनवली आहे बघा। तर चला तर मग आपण बनवूया उलटा वडापाव। नमस्कार, अन्नपूर्णा किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवतोय उलटा वडापाव। उलटा वडापाव बनवण्यासाठी बघा बटाट्याची भाजी मी आधीच करून घेतली, फक्त याच्यामध्ये कांद्याचा वापर केलेला नाहीये। बटाटे उकडून घेतले होते, चांगले मॅश करून घेतलेत आणि त्याला फोडणी दिलेली आहे बघा। इथं ब्रेडचे स्लाइस घेतलेत बघा मी, आणि इथं वरचं कोटिंगसाठी आपण बॅटर तयार करून घेऊया। आधी 1 वाटी गच्चवरून मी बेसन पीठ घेतलंय आणि 3 चमचे याच्यामध्ये तांदळाच्या पिठाचा वापर केलाय। त्याच्यामुळे वडा बघा आपला एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी बनेल। ओवा घालायचा आहे हातावरती क्रश करून, थोडीशी धनेपूड घालायची, आलं लसूणची पेस्टही घालून घ्यायची आपल्याला। आपण याच्यामध्ये बघा सोड्याचा वापर नाही करणार आहोत। सोड्याचा वापर न करता आपण हा वडापाव बनवतोय, उलटा वडापाव बनवतोय। थोडीशी पाव चमचा हळदी घालून घेतली मी, आणि चवीनुसार तुम्ही लाल तिखट याच्यामध्ये घालू शकता। आणि हिंगची पावडर सुद्धा थोडी घातली बघा चिमूटभर। हे सगळं मिक्स करून घेऊया। चवीनुसार मीठही घालून घ्यायचंय। हे सगळं मिक्स करून घेऊया आणि मस्तपैकी बॅटर आपण तयार करून घेऊया। जास्त लूजही नाही ठेवायचं बघा आणि जास्त घट्टही नाही ठेवायचं, मीडियम असं हे बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। आता थोडं थोडं पाणी घालून घेऊया आपण याच्यामध्ये। बघू शकता तुम्ही, थोडं थोडंच पाणी घालायचं, जास्त पाणी नाही घालायचं बघा। अशा पद्धतीने बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचंय आणि जवळजवळ 4 मिनिटं तरी अशाच पद्धतीने आपल्याला ते फेटून घ्यायचंय एकाच डायरेक्शनमध्ये। त्याच्यामुळे काय होणार आहे की आपण इथं सोड्याचा वापर नाही केला, त्याच्यामुळे आपल्याला हे असं फेटून घ्यावं लागणार आहे, म्हणजे आपले वडापाव एकदम मस्त क्रिस्पी असे बनतील बघा। आता इथं ब्रेडचे मी स्लाइस घेतले, अशा पद्धतीने करून घेतलेत बघा। बघू शकता तुम्ही, छोटी वाटी घेतली आणि छोट्या वाटीच्या मदतीने असे गोल साईज त्याच्यामधून मी काढून घेतली। असेच सगळ्या गोल साईज आपण आता या ब्रेडमधून काढून घेऊया। सगळ्या स्लाइस मी काढून घेतलेत बघा। आता याच्यावरती थोडे मसाले लावून घेऊया आपण। हिरवी चटणी घेतली, लाल चटणी घेतली, चिंग चायनीज घेतलंय मी। आता याच्यावरती आपण एका साईडला चिंग चायनीज लावून घेऊया आणि एका साईडला हिरवी चटणी लावून घ्यायची आपल्याला। दुसऱ्या साईडला आपण हिरवी चटणी लावून घेतोय बघा। अगदी झटपट हा वडापाव बनतो, जास्त वेळ लागत नाही। अशा पद्धतीने मी लावून घेतलंय आणि थोडं थोडं त्याच्यावर मेयोनीज घालून घेऊया आपण, आणखीन टेस्ट वाढेल बघा आपल्या वडापावची। हे सगळं स्प्रेड करून घेऊया आपण आता हे, आणि एकावर एक हे आपण आता ठेवून द्यायचं। हे आपलं तयार झालं आतलं कोटिंग। आता जो बटाट्याची भाजी आपण करून घेतली होती त्याच्यामधला थोडासा गोळा काढून घ्यायचा आहे, हातावरती बघा चांगला मॅश करून घ्यायचा आहे आणि गोल अशी पुरी कशी थापतो तशा पद्धतीने थापून घ्यायचं हातावरतीच। आणि जे ब्रेडचं आपण गोल करून घेतलं होतं बघा सॉस वगैरे लावून, ते त्याच्यावरती ठेवून द्यायचंय। व्हिडिओमध्ये दाखवलंय अशा पद्धतीने। आणि पुरणाची पोळी कशी करतो बघा आपण, पुरण कसं भरतो त्याच पद्धतीने हे आतमध्ये ब्रेड आपल्याला बटाट्याच्या आतमध्ये भरून घ्यायचं। आपला उलटा वडापाव तयार झाला। अशाच पद्धतीने बाकीचे राहिलेले सुद्धा बघा मी उलटे वडापाव असेच तयार करून घेणार आहे। मग आपण तळून घेऊया। सगळे मी तयार करून घेतलेत बघा। बॅटर सुद्धा मस्तपैकी 4 मिनिटं आपण फेटून घेतलेलं आहे। एकदम फ्लफी असं झालंय बघा बॅटर। थोडंसं सोडून बघितलं लगेच वरती आलंय, तेलही आपलं गरम झालंय। आता एक वडापाव आपण तयार केलेला घ्यायचा आहे आणि तो आपल्या बॅटरमध्ये सोडून द्यायचा आणि वरती त्याच्या बॅटर घालून घ्यायचं आहे आपल्याला। कोटिंग चांगलं झालं पाहिजे बघा, आणि अलगद असं चमच्याने उचलायचं ते आणि तेलामध्ये सोडून द्यायचं। गॅस आपल्याला मीडियम टू लोच ठेवायचा आहे।
अशा पद्धतीने आपल्याला उलटा वडापाव तेलामध्ये अलगद असा तुम्ही हातानेही सोडू शकता किंवा चमच्याच्या मदतीने सोडला तरी चालेल. हाताने सुद्धा एक सोडून दाखवू आपण. बघा अशा पद्धतीने आपण सोडून घ्यायचं आहे. आता हे आपण उलटा वडापाव मस्तपैकी खरपूस अशा कलरवर तळून घेणार आहोत. बघू शकता तुम्ही मस्त असा कलर आलाय आपल्या वडापावांना. मस्तपैकी उलटे सुलटे करून आपण भाजून घेतलेत त्यांना. बघा खूप छान झालेत आपले वडापाव. क्रिस्पी असेही बनलेले आहेत. अजिबात आपला वडा तेल पिलेला नाही. बघू शकता तुम्ही. बघा मस्त बनलेत. आता आपण काढून घेऊया. अशाच पद्धतीने बाकीचे सुद्धा आपण उलटा वडापाव तळून घेऊया. अशाच पद्धतीने सगळे आता आपण तळून घेतोय वडापाव. सगळे बघा उलटे वडापाव मी तळून घेतलेले आहेत. आता डिशमध्ये आपण सर्व करून घेऊया. तर बघा हॉटेलमध्ये कशा पद्धतीने आपल्याला दिलं जातं. सॉस दिला जातो, हिरवी मिरची तळून दिली जाते, कांद्याचे स्लाइस दिले जातात. आता आपण एक वडापाव मस्तपैकी कट करून बघूया. अशा पद्धतीने बघा कट करून दिला जातो आपल्याला. त्याच्यावरती कांदा, शेव, सॉस घालून दिला जातो. बघू शकता तुम्ही. कट करूनही बघितलं आपण. आतमध्ये बघा आपलं मिश्रण एकदम मस्त झालेलं आहे. खूप छान बनलेला आहे आपला हा उलटा वडापाव. त्याच्यावरती तुम्हाला थोडंसं बघा चटणी तुम्ही भरभरू शकता. थोडासा चाट मसाला सुद्धा घालू शकताय. अशाच नवनवीन व पारंपरिक अशा रेसिपीज पाहण्यासाठी अन्नपूर्णा किचनला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. त्याच्यावरती आपण थोडेसे बघा आता सॉस घालून घेऊया. टोमॅटो केचप घालून घेऊ आपण थोडासा. ह्याच्यावरती थोडंसं चिंग चायनीज घालून घेऊया आपण. तुमच्याकडे जे जे सॉस असतील ते सॉस तुम्ही याच्यामध्ये घातले तरी चालेल. किंवा असाच जरी तुम्ही खाल्ला हा उलटा वडापाव तरी सुद्धा खूप मस्त भन्नाट असा लागतो. बघा तुम्ही नक्की करून बघा. एकदम कमीत कमी वेळामध्ये आणि सोप्या पद्धतीने आपण हा उलटा वडापाव बनवलेला आहे. थोडासा त्याच्यावरती शेव घालायची, कांदा भुरभुरायचा आणि आपला उलटा वडापाव तयार झाला. तर बघा आवडली का तुम्हाला ही माझी आजची रेसिपी? जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.